प्रखर प्रकाश कुठून येतोय? देवघराकडनंच येतोय, पण हा कशाचा आहे? हा प्रखर प्रकाश कशाचा आहे? दिगो, यमुने, दिगो, यमुने, अगं कोणी आहे का? दिगो, काय झालं? मला बरोबर दिसत नाहीये. मला काही दिसत नाहीये. म्हणजे आधी आधी खूप प्रकाश होता. आता मला काही दिसत नाहीये. माझी दृष्टी गेली बहुतेक. माझी या निरागस लेकीच्या मुद्रेवरही आदिमायेचं तेज उमटलंय. मला फार कौतुक आणि आदर वाटतोय. एकाच वेळी ती माझी लेकीसारखी साधी सरळ निर्मळ लहानगी सखुई आहे आणि दुष्टांचं निर्दालन करणारी सर्वव्यापी आदिमाया आहे. धन्य झालो मी. धन्य धन्य. देवी, आदिमाये चंडिके शांत हो. हा चंदनाचा लेप लावतोय. आता तरी क्रोध आवरा देवी. का शांत होऊ? अधर्म अन्याय कुठवर सहन करायचा याला काही सीमा आहे की नाही? असुर नागोजीला आणि त्या दुष्ट बुद्धी मनोरमाला भस्म करायचं होतं मला. हो, म्हणून मागे तुम्ही खड्ग उचलण्याचं स्वातंत्र्य मागत होता ना, बंधन नको म्हणत होता ना. हो, मग चुकीचं आहे का ते? नाही देवी, तुमचा क्रोध रास्त आहे. त्या क्षणी तुम्हाला जे वाटलं ते सुद्धा स्वाभाविक आहे. पण मला सांगा, सखू जर खड्ग उचलून अशी वागली असती तर ते तुम्हाला तरी सहन होणार होतं काय? देवी, तुम्ही सखूला शस्त्र उचलण्याचं बळ दिलं, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिलीत, तिचं मनोबल वाढवलं, तिला तिच्या शक्तींची जाणीव करून दिली. हे उत्तम आहे. पण देवी, सखूचा मार्ग हा दया, क्षमा, शांती अशा त्रिगुणात्मक शक्तींचा आहे. निरागस निर्मळतेने अत्याचाराविरुद्ध लढण्याचा आहे. या मार्गात येणाऱ्या संकटातून सखू तिच्या स्वभाव गुणांनी सुखरूप बाहेर पडेल. आपण आई वडिलांच्या मायेने तिचा हात हातात घेतलाय ना, मग काळजी करू नका. आपल्या मायेची शीतलता सदैव तिच्या भोवती असेल. देवी, प्रत्येक जीवाला त्याचे भोग भोगावेच लागतात, हे प्राक्तन आहे. सखूलाही ते अटळ आहे. पण श्रद्धा आणि भक्तीच्या मार्गाने जाणारी सखू एक दिवस भक्ती मार्गाच्या अत्युच्च शिखरावर जाऊन पोहोचणार, हे सुद्धा विधिलिखित आहे. तेव्हा शांत व्हा. आपण सखूला कधीच एकटं टाकत नाही ना. मग झालं तर आपली सोबत हीच सखूची शिदोरी. गोड बोलून तुम्ही सगळ्यांनाच तुमच्या प्रवाहात ओढून घेता.
खूप उपकार झाले. तुझ्या कृपेने आज आम्ही मोठ्या संकटातून वाचलोय. मला तशी सासूबाईंची सेवा करण्याची संधी मिळाली, तशीच मामांजींची पण मिळू दे. माझ्या घरातल्या सगळ्यांना सुखात ठेव. माते, मामांजींचं रक्षण कर. सासूबाईंचं कुंकू बळकट राहू दे. माझ्या आहोंना पण सुखी ठेव. देवी माते, कदाचित मामांजी घरी नसल्यामुळे सासूबाईंची चिडचिड होत असेल. आता मामांजी आलेत, सगळ्यांचा आधार आलाय. तर कुटुंबातली सगळी सूत्र मामांजींच्या हाती येऊ दे. सगळे आनंदी आणि सुखी होतील. काय झालं मामांजी? माझं काही चुकलं का? नाही बाळा, तू चुकणं शक्य आहे का? मगाशी आपण आलो तेव्हा देवीचा चेहरा उग्र रागावलेला दिसला. तू हातात तलवार घेतली होतीस ना, तेव्हा तुझाही चेहरा मला तसाच दिसला. पण आता देवीचं रूप बघ. आंबेसारखी तू सुद्धा प्रसन्न, कोमल, प्रेमळ दिसतेस मला. काय हो मामांजी, इतकं का कौतुक करताय माझं? अगं, करायलाच हवं. तुझ्यासारखी गुणी, निर्मळ मनाची, सर्वांवर नितांत प्रेम करणारी सून लाभणं याला भाग्य लागतं. आणि मला ते भाग्य दिलं म्हणून मी देवीचे आभार मानतो. रमाई, अगं काय चाललंय तुझं? किती अजून किती त्रास करून घेणार आहेस तू स्वतःला? बाबाजींनी तुला स्पष्ट सांगितलंय ना की बाबांना काही नाही होणार आहे. गंडांतर सखूवर आहे, बाबांवर नाहीये. हो ग बाई, पण यांचा काही नेम आहे का ग? देवीच्या दर्शनाने उमाळा येऊन परस्पर पंढरपूरला निघून गेले म्हणजे